क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 1 असेच एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा आपल्याला आहेत, ज्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगलने ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे म्हणते ट्रायंगल PQR सोबत, हा सिमिलर आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 16 आहे, युनिट दिलं नाही. एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे 25 आहे. आणि देन फाइंड ऑफ रेशो AB डिवाइडेड बाय PQ, हा रेशो फाइंड आउट करना है की नाही. सोपी गोष्ट आहे, लक्ष देऊन ऐका ह्या टॉपिकवर. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे, दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजेच काय रे, आपल्यापाशी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे की नाही. एरिया ऑफ ट्रायंगलचा काय फॉर्म्युला आहे पहा, बेस इंटू हाईट नाही, एरिया ऑफ ट्रायंगलच्या रेशोचा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल आहे ABC आणि डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे PQR. याचा कोणता फॉर्म्युला आहे, याच्या प्रत्येक साइडचा जो रेशो आहे त्याच्या स्क्वेअरचा जो रेशो आहे तो कोणासोबत इक्वल असतो म्हणते, एरिया ऑफ ट्रायंगल सोबत इक्वल असतो. मग यांच्या कोणत्या साइड आहे तर AB आहे डिवायडेड बाय PQ आहे, BC आहे डिवायडेड बाय QR आहे, इक्वल त्याचा इथं, आणि इक्वल टू AC आहे डिवायडेड बाय PR आहे, डिवायडेड बाय PR आहे. इथपर्यंत याच्या स्क्वेअरचा रेशो म्हणते, म्हणजे याचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअरचा प्रत्येक साइडचा स्क्वेअरचा रेशो हा इक्वल आहे. आणि तो कोणासोबत इक्वल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल सोबत इक्वल आहे. बरोबर आहे. आता आपल्याला जे व्हॅल्यू काढायला लावली AB अपॉन PQ, हे बघा इथं दिसते AB अपॉन PQ आहे ना, AB चा स्क्वेअर डिवायडेड बाय PQ चा, म्हणजे याचा काही यूज आहे का, याचा काही यूज नाही आहे. हे एकमेकांना इक्वलच आहे, याचा जितका रेशो बनणार तितकाच याचा बनणार, तितकाच याचा बनणार, प्रत्येकाचा रेशो काय राहणार, सेम राहणार, कारण इक्वल इक्वलचं साइन आहे. हे आपलं थेरम म्हणून राहिलं. हे त्या कारणानं आपण काय करू, आता एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला दिलाय. काय दिलाय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC 16, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC च्या जागी 16 टाकले. एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती आहे 25, इथं 25 टाकले. इक्वल टू AB ची व्हॅल्यू मला काढायची आहे, तर AB चा काय होऊन जाईल स्क्वेअर जसं आहे तसं, आणि PQ ची व्हॅल्यू काढायची आहे, PQ ची व्हॅल्यू दिली नाही त्याचा स्क्वेअर. काय करा, स्क्वेअर रूट करून टाका बोथ साइडचं, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट करा लागा. तर याचं स्क्वेअर रूट करून टाकू 16 अपॉन 25 स्क्वेअर रूट मध्ये, इक्वल टू हा टॉपिक सुद्धा स्क्वेअर रूट मध्ये, AB चा स्क्वेअर अपॉन PQ चा स्क्वेअर. ठीक आहे. इथं काय होऊन जाईल 16 चा स्क्वेअर रूट 4 4 चा 16 होते, म्हणजे 4 निघाला. आणि 25 चा काय होते 5 5 चा 25 मध्ये 5 निघालाय. इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही याचा कॅन्सल, म्हणजे इथं निघाला आपला AB अपॉन PQ. देअरफॉर AB अपॉन PQ इक्वल टू 4 अपॉन 5 चा रेशो बनला. त्याला जर रेड्यूस करायचं असेल तर रेड्यूस करू शकता, म्हणजेच काय होत असेल तर, पण इथं रेड्यूस होत नाही, त्या कारणाने हे फायनल आपला रेशो आहे. आता इथं टाका लागेल आपल्याला प्रत्येक वेळेला थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. चला हे थेरम आहे. जेव्हा जेव्हा आपण असं स्टेटमेंट करू त्याच्या प्रत्येक साइडच्या स्क्वेअरचा रेशो काढू, तेव्हा तेव्हा आपल्याला हे थेरम यूज करायचं आहे, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. चला, जर आता डायग्राम दिली आहे म्हणा, क्वेश्चन मध्ये दिली आहे डायग्राम करू. अशी डायग्राम आहे. आता ह्या डायग्राम मध्ये पहा, हा ट्रॅपेझियम आहे. यांनी जर असं म्हटलं नसतं
की साईड ए बी पॅरलर टू साईड सी डी असं म्हटलं नसतं तर काय आपण ए बी आणि सी डी पॅरलर आहे डिसाईड करू शकलो नसतो का? करू शकलो असतो ना. हे द्यायची काही गरजही नव्हती आपल्याला, कारण तो ट्रॅपेझियम आहे आणि ट्रॅपेझियमची एक साईड, फक्त एक साईड काय असते, पॅरलर असते. हे प्रॉपर्टी आहे ट्रॅपेझियमची, एक साईड नसते. जर दोन्ही साईड पॅरलर झाल्या तर तो पॅरलोग्राम बनून जाईल, आहे की नाही. दोन्ही साईड जर पॅरलर झाल्या एकमेकांसोबत तर तो पॅरलोग्राम बनून जाईल. ही साईड याच्यासोबत पॅरलर आहे, ही साईड याच्यासोबत पॅरलर आहे. एक साईड पॅरलर आहे ना, एक साईड नाही आहे, तो ट्रॅपेझियम. आता आपल्याला गिवनचा टॉपिक काय दिला आहे? गिवन मध्ये काय दिलं की एबीसीडी हा ट्रॅपेझियम आहे. जे टॉपिक दिलेला आहे गिवन मध्ये तोच लिहून टाकायचं की एबीसीडी क्वाड्रॅटल एबीसीडी इज ट्रॅपेझियम. हा ट्रॅपेझियम. त्याच्यानंतर दुसरं दिलं की साईड ए बी पॅरलर टू साईड सी डी. जर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं नसतं, तर आपण ते प्रूफ मध्ये टाकून दिलं असतं. म्हणजेच काय आपण याच्यावरून डिसाईड केलं बाबा का हे पॅरलर आहे, पण हे पहिलेच दिलं आहे गिवन मध्ये. त्याच्यानंतर ए सी अँड बी डी इंटरसेक्ट पॉइंट पी. ह्या टॉपिक दिला आहे गिवन मध्ये. त्यानंतर आता प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्हचा टॉपिक दिला आहे तो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी पी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सी पी डी इक्वल टू ए बी चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय सी डी चा स्क्वेअर. समजून घ्या टॉपिकला. ए बी पी कुठं भेटून राहिला आपल्याला? ए बी पी हा वाला ट्रायंगल स्टारवाला. त्यानंतर सी पी डी कुठं आहे? तर हा वाला सी पी डी हा स्टारवाला. म्हणजेच ह्या ट्रायंगलचं काही घेणं देणं नाही आहे की नाही. ह्या ट्रायंगलचं काही घेणं देणं नाही. हे दोनच ट्रायंगल आहेत की ज्याचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. म्हणून मी प्रूफचा टॉपिक टाकतो. प्रूफमध्ये काय करतो? कंपॅरिझन. कोणाचं? ए बी पी ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल सी पी डी. ह्या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन. ह्या दोन ट्रायंगलच्या कंपॅरिझन मध्ये मला काय दिसते की ही साईड हा अँगल आणि हा अँगल काय आहे? इक्वल आहे, कारण तो अपोजिट अँगल आहे. दोन लाईन जेव्हा एकमेकांना क्रॉस होते तेव्हा तिथे दोन ची पेअर बनते अपोजिट अँगलची. ठीक आहे, अपोजिट अँगल तयार झाला. आपल्याला तोच कामाचा, इकडला निकडला कामाचा नाही आहे. त्या कारणाने मी म्हणू शकतो की अँगल ए पी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए पी बी सोबत सी पी डी झाला अपोजिट अँगल. हा झाला अपोजिट अँगल. त्याच्यानंतर पहा, ह्या दोन लाईन पॅरलर लाईन आहे असा टॉपिक गिवन मध्येच आहे. कोणत्या? ए बी आणि सी डी पॅरलर आहे आणि ह्या जर पॅरलर आहे तर ह्या दोन लाईनला इंटरसेक्ट करणारी लाईन ट्रान्सव्हर्सल लाईन आहे की नाही. ही लाईन ट्रान्सव्हर्सल म्हणजेच काय? ह्या दोन पॅरलर लाईन आहे आणि ही लाईन आहे ए आणि सी. इथं ए आहे आणि इथं सी आहे. ही आहे ट्रान्सव्हर्सल लाईन. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपला काय बनून राहिला? अल्टरनेट अँगल बनून राहिला. चला ठीक आहे. म्हणजे आपल्याला लिहायला लागेल पहिले की काय लिहायला लागेल? ए बी पॅरलर टू सी डी. ए बी पॅरलर टू सी डी. देअरफॉर ए सी इज ट्रान्सव्हर्सल लाईन. एसी ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे आणि एसी ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे म्हणून अल्टरनेट अँगल बनवून राहिले. हा अल्टरनेट अँगल बनवून राहिला याच्या सोबत. म्हणजेच काय? बी ए पी आणि डी सी पी. अँगल बी ए पी आणि तो कॉन्ग्रुएंट राहणार अँगल डी सी पी सोबत. अल्टरनेट अँगल. आता काय? दोन गोष्टी भेटल्या. एक भेटली आपल्याला, एक अँगल भेटला, दुसराही अँगल भेटला. तर 100% कोणती टेस्ट आहे? ए टेस्ट आहे. मग ए टेस्टनुसार दोन ट्रायंगल सिमिलर आहे. कोणते दोन ट्रायंगल? ज्याचं आपण कंपॅरिझन करून राहिलो ते दोन ट्रायंगल. परंतु आता आपल्याला सिमिलर ट्रायंगल लिहिणं आहे तर ते पॉईंट टू पॉईंट कोरिस्पॉन्डन्स लिहिणं आहे. पॉईंट टू पॉईंट म्हणजेच काय? मी इथं एबीपी लिहिलं तर त्याच्यासोबत सिमिलर सीपीडी नाही होणार.
होऊ शकते, नाही होऊ शकत. डीपीसी होऊ शकते, पीसीडी होऊ शकते. काय होते ते आता शोधायला लागत. सगळ्यात पहिल्यांदा याच्यासोबत होणार सिमिलर कोणता तरी. म्हणजेच काय इथं ट्रायंगल ए बी पी. आता आपल्याला सिमिलर टॉपिक शोधणं आहे. म्हणजे ए सोबत कोण आहे, हा अँगल आणि हा अँगल सिमिलर आहे. म्हणजे ए सोबत सी आहे, ए सोबत सी आहे. बी सोबत कोण आहे, तर बी सोबत सध्या काढलं नाही आपण, जाऊ द्या, बी सोबत नाही लिहत, कन्फ्यूज असेल तर. पी सोबत कोण आहे, तर पी सोबत पीच आहे, त्या कारणाने पी सोबत लिहिला मी पी. आणि मग उरला कोण आहे, डी उरला आहे, त्या कारणाने इथं लिहिला डी. म्हणजेच काय सीडीपी. पा इथं सीपीडी होता, परंतु जेव्हा सिमिलर काढला तेव्हा सीडीपी बनला. आता याचा काय करा, आता याचा करा रेशो तयार, याचा रेशो तयार करा. करा बरं. हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर. ओके. ए बी डिवायडेड बाय सी डी इक्वल टू बी पी डिवायडेड बाय डी पी इक्वल टू ए पी डिवायडेड बाय सी पी. हा टॉपिक झाला. आता ए बीचा स्क्वेअर कसा झाला तो प्रश्न आहे की नाही. ए बीचा स्क्वेअर कसा झाला, तर ए बीचा स्क्वेअर झाला ह्या फॉर्म्युल्यानुसार. जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांचा एरिया काय, दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल, हे फर्स्ट कंडिशन आहे. व्हेन टू ट्रायंगल आर सिमिलर. पहिले दोन ट्रायंगल सिमिलर पाहिजे, तर दोन ट्रायंगल सिमिलर आहे आपण प्रूफ करून टाकलं आहे की नाही. मग दोन ट्रायंगल सिमिलर आहे तर मग 100% देनचा टॉपिक हा आहे. तर काय होणार, तर त्या प्रत्येक साईडच्या स्क्वेअरचा रेशो हा एरिया एवढा राहणार आहे की नाही. मग कोणत्या साईड आहे, ह्या साईड आहे त्या, आहे की नाही, ह्या साईडचा रेशो आहे. आणि म्हणून देअरफॉर आपण काय म्हणणार, इथं काय टाकलं होतं, एबीपी म्हटलं होतं. आता आपण ट्रायंगल, ट्रायंगल काय म्हणू, कोणता ट्रायंगल दिला याच्यात, एबीपी. ओके. ट्रायंगल एबीपी आणि डिवायडेड बाय सीपीडी. एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल सीपीडी इक्वल टू काय होणार, ए बीचा स्क्वेअर डिवायडेड बाय सी डीचा स्क्वेअर, आहे की नाही. ए बीचा स्क्वेअर डिवायडेड बाय सी डीचा स्क्वेअर इक्वल टू बीपीचा स्क्वेअर डिवायडेड बाय डीपीचा स्क्वेअर, बीपीचा स्क्वेअर डिवायडेड बाय डीपीचा स्क्वेअर इक्वल टू एपीचा स्क्वेअर डिवायडेड बाय सीपीचा स्क्वेअर, एपीचा स्क्वेअर डिवायडेड बाय सीपीचा स्क्वेअर. पण एवढं काही प्रूफ करायला नाही सांगितलं, याच्यातला एकच टॉपिक प्रूफ करायला लावला, एबीचा स्क्वेअर डिवायडेड बाय सीडीचा. म्हणजेच काय, हा टॉपिक प्रूफ करायला आहे की नाही. हे ह्या टॉपिक एवढी याची व्हॅल्यू आहे, याची एवढी याची व्हॅल्यू आहे, प्रत्येकाची व्हॅल्यू काय सेमच आहे. त्याच्या कारणानं प्रूव्ह दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सी पी डी इक्वल टू ए बीचा स्क्वेअर डिवायडेड बाय सी डीचा स्क्वेअर. कोणता थेरम वापरला, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ऑफ ट्रायंगल. हो.